नमस्कार. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारं दैवत, आपलं विघ्न हरणारं दैवत, आपल्याला सगळ्या संकटांमधून वाचवणारं दैवत. हे असे विविध प्रकारचे त्याची नावं आहेत, रूपं आहेत आणि त्याचबरोबर तो वेगवेगळ्या रूपाने आपल्या इच्छा पण पूर्ण करतो, आशीर्वाद देतो आणि त्यामुळे गणपती बाप्पा हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. खास करून लहान मुलांचं. त्याला आपण एक लहान मुलाच्या रूपातच बघतो किंवा त्याची पूजा पण केली जाते. आणि त्याचबरोबर त्याला गोडधोड, आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात नैवेद्य म्हणून किंवा त्याच्या आवडीची पानं, फुलं, पत्री ही त्याला वाहिली जाते. मग आता हा जो गणपती बाप्पा आहे, तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेला असतो किंवा तो एक बुद्धीचा दैवत आहे, बुद्धी देणारा देव, बरोबर? त्याच्याकडे आपण सगळ्यात आधी बुद्धीच मागतो. त्याबरोबर आपल्या सगळ्या इच्छा पण व्यक्त करतो आणि आपली सगळी संकटं, विघ्न दूर करावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतो. मग आता यामध्ये आज जी माहिती सांगणार आहे, ते गणपती बाप्पा म्हणजे काय आहे? तर गणपती बाप्पाला मूलाधार चक्राचं दैवत मानलं जातं. मूलाधारो स्थित्योसी नित्यम म्हणजे मूलाधार चक्रामध्ये त्याचा नित्य वास असतो, तो असा गणपती, बरोबर? तर हा जो गणपती बाप्पा आहे, तो आपल्या मूलाधार चक्रात वास करतो म्हणजेच काय? तर मूलाधार चक्र हे आपल्या स्वतःचं प्रतीक आहे. आपण कोण आहोत, कसे आहोत, आपला स्वभाव, आवडी-निवडी, सगळ्याच गोष्टी आणि प्लस आपले कर्म. आपण स्वतः म्हणजे आपले कर्म देखील असतो. म्हणजेच गणपती बाप्पा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला देतो किंवा पूर्ण करतो म्हणजेच काय? तर आपल्या इच्छा, आपली कर्म, आपला स्वभाव, आपण कोण आहोत हे सगळं आपल्या मूलाधार चक्रावरून ठरतं. आपले मूलाधार चक्रमध्ये आपण काय-काय साठवून ठेवलेलं आहे, काय-काय ब्लॉकेजेस करून ठेवलेले आहेत, काय-काय स्टक करून ठेवलेलं आहे, काय-काय कर्म साठवून ठेवलेली आहे, आपला स्वभाव काय आहे किंवा आपण कोण आहोत, कसे आहोत, हे पूर्णपणे मूलाधार चक्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी साठवलेल्या असतात. आणि गणपती बाप्पांना जे आपण म्हणतो की विघ्नहर्ता, तर ते त्या गोष्टी ज्या आहेत की तिथे ज्या काही गोष्टी आपण साठवलेल्या आहेत, त्यामुळे येणारी विघ्न असतील किंवा संकट असतील, ह्या सगळ्या गोष्टी तो दूर करतो. म्हणजेच त्याच्या साधनेने, त्याच्या पूजनाने किंवा त्याच्यासाठी जे काही फुलं, फळं, पत्री वाहिली जाते, त्याच्या सहवासाने, त्या सुगंधाने आपल्याला ती शुद्धी होण्यासाठी, मूलाधार चक्राची शुद्धी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा मोदक अर्पण करतो. म्हणजेच काय, की आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे गूळ, खोबरं जर तुम्ही एकत्र खाल्लं, तर तुमचे जे पोटाचे काही विकार झालेले असतील किंवा आता पावसाळ्यामध्ये पोट बिघडणे, अन्न न पचणे, कृमी होणे, ह्या अशा गोष्टी ज्या होतात, त्या गूळ, खोबरं एकत्र खाण्याने ते तुमच्या पोटाची शुद्धी होते. ह्या सगळ्या गोष्टी चा हा जो काही बेस आहे, तो आहे. त्याचबरोबर मूलाधार म्हणजे काय? आपण कसे आहोत किंवा आपण कोण आहोत म्हणजेच काय? हे आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं किंवा आपल्या एनर्जीचं ते फाउंडेशन आहे, आपला बेस आहे. त्यामुळे गणपती बाप्पाला शुभारंभ करताना कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात करताना त्याची पूजा केली जाते किंवा नारळ अर्पण केला जातो. आपण कोणत्याही गोष्टीची पूजा करताना नारळ फोडणे किंवा गूळ आणि खोबरं वाटणे, सर्वांनी खाणे, ह्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत, की त्यासाठीच, की तुम्ही ते खाल्ल्याने किंवा एखादा कार्यक्रम आहे, त्याची जी सुरुवात आहे, ती तुम्ही हे पदार्थ खाऊन जर केली, तर त्या ज्या इच्छा आहेत, नको त्या इच्छा असतील किंवा भावना ज्या असतात, ज्या आपण मूलाधारात साठवून ठेवतो, जर अशुद्ध असतील, तर त्या शुद्ध व्हायला मदत होते. ते वातावरण चेंज व्हायला मदत होते, आपली एनर्जी चेंज व्हायला मदत होते. त्यामुळे आपण गूळ खोबऱ्याचे पदार्थ जास्त करून गणपती किंवा पावसाळ्यातले जे सण आहेत, त्यावेळी केले जातात, की जेणेकरून आपल्याला ह्या चक्रांची शुद्धी होण्यासाठी मदत होईल. मूलाधार चक्राचा रंग आहे लाल रंग. जसं की आपण गणपतीला रक्तवर्ण असंही म्हणतो, की त्याला लाल रंगाची फुलं अर्पण करणं, जास्वंद वगैरे, की त्या सहवासात, त्या रंगांमध्ये आपण ते चक्र ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. तुमची जी एनर्जी आहे, तुमचं जे फाउंडेशन आहे, तुमचा जो बेस आहे, ही एनर्जी त्या फाउंडेशनमधूनच तयार होते ना, वर उठते. तर तुमचं फाउंडेशन कसं आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे, हे त्यावरून कळतं. तुमचे कर्माज कसे आहेत, मूलाधारामध्ये जे काही कर्माच आहेत, त्याप्रमाणे तुम्ही वर तुमचं फाउंडेशन बिल्ड करता. म्हणजे तुमची एनर्जी त्या-त्याप्रमाणे वर चढते किंवा तशी आयुष्यात वापरली जाते आणि त्या पद्धतीचे कार्य तुमच्याकडून होतात किंवा त्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगता. मग मुळे मूलाधार चक्राची शुद्धी होणं, ते शुद्ध करणं गरजेचं असतं. आता गणपती बाप्पाचा आणि मग बुद्धीचा काय संबंध? कारण बुद्धी तर आपली डोक्यामध्ये असते ना.
त्यामुळे मग गणपती बाप्पा जर मूलाधारामध्ये आहे, तर मग बुद्धी कसा काय वाढवतो? तर जेव्हा तुमचं रूट चक्र, मूलाधार चक्र शुद्ध व्हायला सुरुवात होते, त्यातल्या गोष्टी काही उघडायला, ओपन व्हायला सुरुवात होतात किंवा त्या शुद्ध व्हायला सुरुवात होतात. तुम्ही त्यावर काम करता, त्याच्या शुद्धीसाठी प्रयत्न करता. त्यामध्ये तुम्ही जे काही डिझायर्स ठेवलेले आहेत साठवून, ज्या एनर्जीज सप्रेस झालेल्या आहेत, ज्या इच्छा साठवून ठेवलेल्या आहेत, ज्या केलेल्या असतात इच्छा. आपण नेहमी काही ना काही इच्छा देवाकडे करत असतो ना किंवा स्वतःकडूनही, इतरांकडूनही. तर अशा ज्या इच्छा आहेत किंवा मग त्या आपल्यासाठी योग्य आहेत की नाहीत, बऱ्याचशा इच्छा आपल्याला माहीत नसतात. पण तरीही आपण त्यावर काम करत असतो, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, तिथे एनर्जी लावत असतो. मग बऱ्याच वेळेला कसं होतं, ज्या इच्छा आपल्यासाठी योग्य नाही आहेत, त्याही आपण धरून ठेवतो. त्या पूर्ण नाही झाल्या तर त्या एनर्जी सप्रेशनमध्ये जातात आणि मग तिथे ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात होतात किंवा स्टकनेस येतो. मग अशा वेळेला जेव्हा त्या चक्राची हीलिंग केली जाते किंवा त्याची शुद्धी व्हायला सुरुवात होते, तेव्हा ही एनर्जी ब्लॉकेजेस बाहेर काढते. त्या इच्छा तुमच्यासाठी योग्य नाही आहेत, त्या सुटायला सुरुवात होतात. त्या तुम्हाला कळायला सुरुवात होतं. त्या दिसायला सुरुवात होतात. जेव्हा त्या सगळ्या एनर्जीज हील व्हायला सुरुवात होतं किंवा तुमच्यासाठी योग्य काय आहे हे समोर यायला सुरुवात होतं, तेव्हा ती जी एनर्जी आहे ही शुद्ध रूपाने तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर तुम्ही जी काही बुद्धी वापरता तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, मग ती योग्य पद्धतीने वापरली जाते. इच्छा जरी आपल्यासाठी योग्य नसल्या तरी आपण तिथे डोकं लावतच असतो ना, बुद्धी वापरतच असतो, बरोबर? पण जेव्हा शुद्ध इच्छांसाठी किंवा आपल्यासाठी योग्य इच्छांसाठी ती बुद्धी वापरली जाते, तेव्हा मग त्या कामामध्ये, त्या इच्छांमध्ये समाधान, शांतता यायला सुरुवात होते. नाहीतर आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की आपण एन्झायटीमध्ये जातो ना, डिप्रेशनमध्ये जातो किंवा भ्रमामध्ये जातो. म्हणजे हे सगळं बुद्धीशी रिलेटेडच आहे ना, की जेणेकरून जर तुमचं मूलाधार चक्रावर तुम्ही छान काम केलं, तुमच्या रूट्सवर छान काम केलं, त्याच्याशी रिलेटेड आहार, विहार, आचरण ह्या सगळ्या गोष्टी करणं, हिलिंग्स घेणं किंवा स्वतः साधना करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर आपोआपच तुम्हाला जी ऊर्जा, शुद्ध ऊर्जा तुमच्या बुद्धीला मिळते, ती योग्य ठिकाणी वापरली जाते. जर तुम्ही त्या गोष्टींच्या जे काही चक्र च्या विरुद्ध दिशेने किंवा विरुद्ध एनर्जीमध्ये गेलात तर त्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतात. त्यामुळे नेहमी हीलिंग करणं स्वतःचं, घेणं किंवा त्या दृष्टीने साधना करणं गरजेचं असतं. गणपती बाप्पाच्या ह्या साधनांमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. म्हणून गणपती बाप्पाला मूलाधार चक्राची देवता किंवा इच्छापूर्ती करणारा, विघ्न हरणारा म्हणजे आपल्यातलाच जो गणपती आहे, आपणच जे आहोत, त्याला फक्त आपण ओळखायचं आहे, त्याला शुद्ध करायचं आहे आणि त्याला वर आणायचं आहे. मग त्यामुळे या सणाच्या निमित्ताने जे काही पदार्थ आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो, ते फक्त त्याला न देता स्वतःही खायचे आहेत. ते स्वतःच्या शुद्धीसाठी, आरोग्यासाठी आहेत. अशा सगळ्या गोष्टी स्वतःही मंत्र जप करणं, गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष म्हणणं, ह्या गोष्टी स्वतः करायच्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला बुद्धी छान यायला, तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तुमची इंट्युशन पॉवर वाढायला मदत होईल, सुरुवात होईल. तर या सगळ्या गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न करा. गणपती बाप्पाला छान सजवण्याचा किंवा गणपतीची साधना छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून स्वतःची आरोग्य, स्वतःचं माइंड, स्वतःचा सोल आणि त्याचबरोबर सराउंडिंग हे आनंदित होईल, उत्साहित होईल. गणपतीचा जो हा सण आहे तो योग्य पद्धतीने, योग्य रीतीने साजरा करण्याचा प्रयत्न करा. माहिती जर आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. खूप खूप धन्यवाद.